मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्ममुहूर्ताची वेळ बघणार आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा काळ. हा काळ रात्रीच्या 4थ्या प्रहरात असतो. ब्रह्ममुहूर्त हा हिंदू धर्मात विशेष महत्वाचा मानला जातो. ब्रह्ममुहूर्त हा देवांचा काळ मानला जातो. या काळात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जास्त असतो. या काळात देवी देवता पृथ्वीवर येतात असे मानले जाते. ब्रह्ममुहूर्तात जागण्याने देवदेवतांची कृपा मिळते. ब्रह्ममुहूर्तात ध्यान, जप किंवा प्रार्थना करून आध्यात्मिक वाढीसाठी काम करता येते. ब्रह्ममुहूर्त हा घड्याळातील प्रातःकाळचा 4:24 ते 5:12 हा काळ असतो. हा काळ ऋतूनुसार बदलतो. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. धर्मग्रंथ, वेद, पुराण आणि आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य, शक्ती, ज्ञान, बुद्धी आणि आरोग्य मिळते. तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ. ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो आणि हा काळ ऋतुमानानुसार बदलत असतो. या काळात लोक उठून देवाची पूजा करतात, आध्यात्मिक कामे करतात, तसेच व्यायाम करतात. ब्रह्ममुहूर्ताचा काळ सूर्योदयानुसार बदलतो. ब्रह्ममुहूर्त हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो, म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते. पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. लोकांना या काळात पूजा करण्याचा आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला जातो, कारण या काळात केलेले कार्य यशस्वी होते. ब्रह्ममुहूर्त का महत्वाचा आहे? ब्रह्ममुहूर्तामध्ये जीवन बदलण्याची अफाट शक्ती असते. आध्यात्मिक शुद्धतेमुळे हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. याशिवाय त्याच्या शांत, प्रसन्न वातावरणामुळे लोकांना आराम देण्याची ताकद आहे. ब्रह्ममुहूर्ताचे शांत वातावरण आणि ऊर्जा आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानली जाते. हा काळ कोणत्याही सरावासाठी खूप महत्वाचा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप खास आहे.